नमस्कार. आज आपण अंगठी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर हे बघा, हे असं एक फूल बनवून घेतलं आहे. फुलाचा व्हिडिओ ऑलरेडी आहे एक. आपण कानातलं कसं बनवायचं त्याच्यामध्ये दाखवले फूल कसं बनवायचं ते. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठं साईजमध्ये फूल बनवून घ्यायचं आहे. वेगवेगळ्या शेपचे जे मोती आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित असं एक कोणतंही साईजमध्ये फूल बनवून घ्यायचं. फूल बनवून घेतल्याच्यानंतर एक बेस घ्यायचा आपला अंगठीसाठीचा. हे बघा, अंगठीसाठीचा बेस घेतला आणि जेव्हा आपण फूल बनवतो त्या फुलाला जी जॉईंट तार असते तर ती तार आपल्याला कोणतेही जो बेस आहे त्याच्या कोणत्याही एका होलमध्ये व्यवस्थित ओवायची आणि अशी घट्ट ओढून घ्यायची. हे बघा असं. आता उलटी साईड म्हणजे उलटी साईड करायची अशी. फूल आपलं खाली गेलं पाहिजे आणि असं बेस आपला अंगठीचा असं वरती आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये असं आपला अंगठा ठेवायचा व्यवस्थित. हे बघा, आता जो बेसला इथे होल आहे ना, तर मी त्याच्यामध्ये तार ओवून घेतली होती ना, तर एकदम त्याच्या इथे जो मोती आहे मी त्याला असं व्यवस्थित एक राऊंड मारून घेतला. 2 राऊंड मारले मी. तर असंच ह्या साईडला आले. ह्या साईडला आल्याच्यानंतर हे बघा, हे मोती सोडून दिला मी आणि ह्या मोत्यापाशी इथे आले आणि आल्याच्यानंतरनं इथे अंगठीच्या बेसला जो होल आहे त्याच्यामध्ये मी तार ओवली. हे बघा, व्यवस्थित ओवायची आणि ह्या साईडला काढली बघा. पुन्हा काढल्याच्यानंतर असं ते टोक आपलं ओढून घ्यायचं. ओढल्याच्यानंतर जिथे आपला म्हणजे अंगठीचा बेसला जो होल आहे त्याच्यामध्ये आपण तार ओवली आणि पुढे काढली समोर. समोर काढल्याच्यानंतर जिथे आपला मोती आहे, जिथून तार काढतात तिथला मोती, तर त्या मोत्याला आपल्याला असं व्यवस्थित 2 राऊंड मारून घ्यायचे. सेम तसंच आपल्याला ह्या साईडला यायचं. पुन्हा आपल्याला तार आपली अंगठीच्या बेसला जो होल आहे त्याच्यातनं आपल्याला ओवायची आणि अशी ह्या साईडला काढून घ्यायची व्यवस्थित आणि काढल्याच्यानंतर अशी तिला घट्ट ओढायची. हे बघा अशी. आता कधी कधी तार आपली छोटी असते तर असं आपल्याला हाताने ओढायला ते व्यवस्थित अशी घट्ट ओढली जात नाही. तर त्यासाठी ह्या प्लायरमध्ये आपले तारेचं टोक असं व्यवस्थित पॅक धरायचं आणि मग असं घट्ट ओढायचं. हे बघा असं झालं. ओढून घेतली. आता पुन्हा इथे जो मोती आहे आपल्याला त्याला व्यवस्थित असे 2 राऊंड मारून घ्यायचे. झालं. झाल्याच्यानंतरनं आपली जी तार आहे ती एकदम इथं मोत्याच्या वरच्या साईडला आपल्याला कट करून घ्यायची. कट केली. हे बघा, आता इथे अंगठीच्या बेसला भरपूर होल होते, पण मी प्रत्येक होलमध्ये तार ओवून पॅक केली नाही आहे. फक्त 2-3 होलमध्येच मी तार ओवली आणि इथं मोत्याला राऊंड मारून घेतला. असं कंपल्सरी नाही आहे की आपल्या अंगठीच्या बेसला किती जेवढे होल आहेत तेवढ्या होलमध्ये प्रत्येक वेळेस तार ओवून मोत्याला राऊंड मारायचा का, तर तसं नाही. आपल्याला 2 ते 3च होलमध्ये तार ओवून मोत्याला राऊंड मारून पॅक करायचं आहे. इतकंच पॅक करायचं. आपला जो अंगठीचा बेस आहे त्याच्यावर हे आपलं फूल आहे ते व्यवस्थित असं पॅक बसेल एवढंच आपल्याला पॅक करायचं आहे. सगळ्या होलमध्ये आपल्याला तार ओवून नाही घ्यायची. हे बघा, अशी आपली अंगठी तयार होते व्यवस्थित. हे बघा, असं आपलं फूल आहे तर ते बेसवर जेव्हा आपण बांधतो ना, तर ते असं हललं नाही पाहिजे. एवढंच आपल्याला असं बांधायचं आहे. हे बघा, म्हणजे आपली फिनिशिंग पण छान दिसते. हे बघा, 2 मी 3 ते 4च होलमध्ये फक्त तार ओवून घेतले आहे आणि पॅक केलं आहे. हे बघा.